सकाळी खराब झालेला मूड संध्याकाळ होईपर्यंत खूप छान झाला होता. आणि सकाळी मूड का खराब झाला तर तुम्हीच पाहू शकतात. पाणी घालायला आले तर कोणीतरी कुत्रं किंवा मांजरीने सगळं उकरून ठेवलं आणि अक्षरशः माझं ब्रह्मकमळाचं झाड मुळात सकट उपटलं होतं. त्यानंतर घरात आले. आता कुशने केले जिम जॉईन, त्याच्यामुळे त्याला डाएट फॉलो करायचं आहे आणि म्हणूनच ब्रेकफास्ट म्हणून त्याला फक्त बॉइल्ड एग हवे होते. ते बॉईल करायला मी ठेवले होते, ते तयार झाले. आणि इकडे आमच्या लवची फरमाईश होती, मम्मा खूप दिवस झाले बटाटा वडा नाही खाल्ला. म्हटलं ठीक आहे, मग बटाटे वडे तर केले. आता आमच्याकडे पाव जास्त कोणी खात नाही, पण त्याला पाववडा पण हवा होता, म्हणून अगदी 3च पाव आणले आणि 3 पावांचा मस्त असा खमंग पाववडासुद्धा बनवला. आणि इतर कुठे मिळतं हे तर मला माहीत नाही, पण नाशिकमध्ये पाववडा बेस्ट मिळतो आणि तोच आज आम्ही ट्राय केला होता. गरमागरम वडे आणि पाववडे तयार होते. ब्रेकफास्ट पटकन केला आणि मला एक शूट करायचं होतं. सध्या ना प्रत्येक म्हणजे सण नाही म्हणते, प्रत्येक आईला एकच टेन्शन असतं, सुट्ट्या लागल्यात आणि मुलांना घरात कसं थांबवून ठेवायचं, त्यांना बिझी कसं ठेवायचं. म्हणूनच तुमच्या सगळ्यांसाठी मी एक मस्ती चॅलेंज सिरीज चालू केली. याच्यामध्ये वेगवेगळे घरात बसून आपण मुलांना एंगेज ठेवून कसे छान छान गेम्स खेळू शकतो आणि त्यांना त्यांच्यासोबत आपणही कशी मजा करू शकतो हे आहे. आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की बघा बरं का. त्याचबरोबर दुपारची वेळ होती, जेवण खावण करून म्हटलं थोडासा आराम करावा. तर लव म्हणाला की मम्मी मला ना ड्रॉइंग करायचं आहे तर करू का. म्हटलं कर, पण मला त्रास होणार नाही याच्याकडे लक्ष दे. आणि जेव्हा मी त्याचं ड्रॉइंग कंप्लीट झालेलं बघितलं, मला इतकं कौतुक वाटलं की 8 वर्षाचा मुलगा तरीसुद्धा त्याच्या हातात किती कला आहे. निसर्गाचं हे त्याने चित्रीकरण कागदावर किती सुरेख केलं होतं. त्यानंतर रात्री दही खाताना आमचा छोटा व्लॉगर आला, तो शूट करत होता त्याच्या पप्पांचं. आणि ह्याच वेळेला मला एक आनंदाची बातमी मिळाली. ती कोणती ते सांगेलच पुढे. रात्री पटापट पॅकिंग करायला स्टार्ट केलं. कशाची कळेलच तुम्हाला.